भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ। आजचा दिवस भुसावळसाठी अत्यंत महत्त्वाचा। आज आम्हाला अपेक्षा होती त्याप्रमाणे संजय भाऊचं मंत्रिपद शपथ घेतली। आता भुसावळचा विकास दुप्पटीने वेगाने वाढेल एवढी आम्ही अपेक्षा करतो। भाऊंचं मंत्रिपद हे 23 तारखेला जे आमदार झाले त्याच दिवशी निश्चित झालेलं होतं आणि संजय भाऊंनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन जे चालताय त्यामुळे जे चौथ्यांदा त्यांना आमदारकी मिळालेली आहे आणि मंत्रिपदही मिळालेलं आहे आणि ते असंच सर्वांना सोबत घेऊन चालतील अशी मी अपेक्षा करतो। आणि संजय भाऊ भुसावळच नाही तर पूर्ण जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन चालतील, त्यांना पालकमंत्री मिळावं अशी आम्ही सर्व कार्यकर्ते अपेक्षा करतो। भाऊ आदरणीय संजय भाऊ चौथ्यांदा आमदार विराजमान झाले आणि दुसऱ्यांदा भुसावळ विधानसभेच्या मंत्रिपदी त्यांचं एक चांगलं असं आगमन झालेलं आहे। त्यांच्या माध्यमातून भुसावळ शहरात याआधी विकास होत होता, यानंतरही खूप धडाडीने ते विकास करतील हीच अपेक्षा बाळगतो आणि संजू भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप संजय भाऊ सावकारे यांना मंत्रिपद भेटल्यानंतर शुभेच्छा। संजय भाऊ हे भुसावळकरांसाठी तर लाडके होतेच, पण आता त्यांच्या कार्यशैलीतून ते पूर्ण महाराष्ट्रासाठी एक वेगळा ठसा उमटवणार आहे। आपल्या मंत्रिपदाची ते योग्य दखल घेतील आणि भुसावळ शहराचा व जिल्ह्याच्या सोबतच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील हीच अपेक्षा आमच्याकडून। भारतीय जनता पार्टी मधून आज संजय भाऊ सावकारे यांची मंत्रिपद म्हणून निवड झालेली आहे। भुसावळ शहर आणि ग्रामीण आणि तालुक्यामधनं सगळं महायुतीच्या कार्यकर्त्यांकडनं अभिनंदन म्हणून आम्ही सगळ्यांनी आज जल्लोष इथं साजरा केलेला आहे। संजय भाऊ सावकारे यांच्या संयमी आणि सज्जन स्वभावामुळे आता त्यांचा मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र प्रदेशमध्ये त्यांच्या मंत्रिपदाचा आपल्याला फायदा होणार आहे असे आम्ही त्यांची शुभेच्छा करतो। भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे, भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.